अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं सहवास स्वामींच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. आता आपण पाहणार आहोत पूजा करताना डोळ्यात पाणी का येतं. जेव्हा आपण पूजा करायला बसतो, देवासमोर असेल किंवा स्वामींसमोर असेल, त्यावेळी जेव्हा आपण मनापासून पूजा करत असतो, अगदी अंतरात्म्यापासून आपण स्वामी भक्ती करत असतो, त्यावेळेस जो अहंकार आहे, आपल्या जो मीपणा आहे, हा सगळा गळून जातो. स्वामी आणि आपण एकरूप होतो. स्वामींशिवाय आता काहीच नाही, स्वामीच माझे तारणहार. आणि ज्यावेळी असं आपण स्वामींशी एकरूप होतो, त्याचवेळी आपल्या डोळ्यांतून अश्रू येतात. तर हे अश्रू येणे याचाच अर्थ आपली जी काही पूजा आहे, आपली जी काही भक्ती आहे, ती स्वामींपर्यंत पोचली आहे, ही त्याची पोचपावती आहे. तर अशा प्रकारे पूजा करताना, नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे एक शुभ लक्षण मानलं जातं. आता आपण पूजा करताना किंवा नामस्मरण करताना जांभया येणे, आळस येणे किंवा झोप येणे अशा गोष्टी का होतात, तर आपण पाहूया. सगळ्यात पहिलं आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी. आपण जे काही कर्म करत असतो, ज्या काही वाईट आठवणी, दुःख, कडू आठवणी असतात, या सगळ्या गोष्टींच्या परिणामाने आपल्या मनावर एक नकारात्मकतेचा काळा थर साचलेला असतो. या नकारात्मकतेची एक लेअर आपल्या मनावर साठली जाते. बघा, एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट एका जागेवर जर ठेवली आणि ती उचललीच नाही, तर त्या गोष्टींवर कशी हळूहळू धूळ साचली जाते. अगदी हे तसंच आहे. आता जेव्हा आपण पूजा करतो, नामस्मरण करतो, पारायण करतो, आरती करतो, जे काही ईश्वरी देवाची भक्ती करतो, त्यावेळी काय होतं, आपली मनशुद्धी होत असते, आपली आत्मशुद्धी होत असते. ती जी ईश्वरी शक्ती आहे, जी स्वामींची शक्ती आहे, ती आपल्याला या नकारात्मकतेने त्याला बाहेर काढत असते. ती दैवी शक्ती आपल्याला मनात स्वतःची जागा करत असते. पण नकारात्मकतेला जेव्हा बाहेर काढलं जातं, तेव्हा ती अशा साध्या सोप्या पद्धतीने जात नाही, तर ती भरपूर विरोध करत असते. जेव्हा दैवी शक्ती आपल्यात येत असते, जेव्हा ही ईश्वरी चैतन्य आपल्यात येत असतं, तेव्हा नकारात्मकतेला बाहेर काढतं. ही नकारात्मकता सर्व प्रकारे विरोध करते, की जेणेकरून तुम्ही ही पूजा नामस्मरण बंद करावं, त्या नकारात्मकतेला बाहेर जाऊ देऊ नये, त्यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात. आणि तिच्या विरोधाची पद्धत म्हणजे जांभया येणे, झोप येणे, खोकला येणे, असा आळस येणे, हे म्हणजेच तुमचे पूजेत लक्ष लागू नये. त्या पूजेमध्ये हे सगळे त्या नकारात्मकतेचे प्रयत्न असतात. हे सगळं झालं तरी आपण आपली पूजा सोडून द्यायची नाही, आपण हारच मानायची नाही. तर मग काय होतं बघा, आता एक आपलं मन काय सांगतं, किती वेळ झाला आहे आता, चला जाऊ दे, आता उद्याच करू, झोप आली, असं नाही. आपण पूजा करतच राहायचं. जसं तुम्ही जास्त पूजा कराल, रोज करा, तशी ही नकारात्मकता बाहेर जाऊन पूर्ण मनशुद्धी होईल, पूर्ण आत्मशुद्धी होईल. ती नकारात्मकता गेली की व्यवस्थित तुमची पूजा होणार, व्यवस्थित तुमचं मन लागणार, एकाग्र होणार. तुम्ही पूजेमध्ये जसं तुम्ही रोज पूजा कराल, रोज मनापासून पूजा कराल, स्वामींवर विश्वास ठेवून कराल, तेव्हाही नकारात्मकता तुमच्या आधी संपूर्ण निघून जाईल. त्याच्या जागी ईश्वरी चैतन्य घेईल आणि तुमची पूजा स्वामींपर्यंत पोहोचेल. आणि तुमची पूजा होईल तेव्हा तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल, इतकं छान वाटेल. तर हे जे काही झोप, जांभया वगैरे येतं, हे सगळे अशुभ लक्षणं आहेत. पण आपण आपली पूजा छान चालूच ठेवायची, नकारात्मकतेला आपणच बाहेर काढायला भाग पाडायचं. पण म्हणून आपण हार मानायची नाही, आपण सगळं करतच राहायचं. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे, की स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत, स्वामी माझं नेहमी चांगलंच करतील, आमचे स्वामी माझ्याबरोबरच आहेत, हे आपण सतत आपल्या मनाला सांगत राहायचं आणि आपली पूजा करत राहायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.